अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज श्री गुरुप्रतिपदा श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचे अवतार कार्य आपण बघणार आहोत। आज 17 फेब्रुवारी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा। नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि श्री वल्लभांचे उत्तरावतार म्हणतात। माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले, म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते। गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। हा उत्सव गाणगापूरला व वाडीला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो। लाड कारंजे या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वती महाराजांनी जन्म घेतला। गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे। त्यांचे मूळ नाव शाळीग्राम माधव काळे असे होते, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई। वयाच्या 7 वर्षापर्यंत ते बोलत नसत। उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबाभवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली। त्यानंतर ते बोलू लागले। वयाच्या 8व्या वर्षी माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले। वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशांची पडली। कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली। उत्तरेण शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले। माता पित्यांना भेटले। त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले। अमरापूर हे गाव कृष्ण पंचगंगा संगमावर आहे। तेथे नरसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले। त्यांच्या या गावाच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले। त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्षे राहिले। त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन याने त्यांची पूजा केली होती। नरसिंह सरस्वती महाराजांनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला। त्यांच्याचमुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली। त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायिकांची तीर्थक्षेत्री बनली। ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल धनाधनातून सुरू होती, त्या काळात नरसिंह सरस्वती महाराजांचे जीवन कार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले। आजच्या तिथीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते, म्हणजेच गुरुप्रतिपदा। हा त्यांचा शैल्यगमनाचा दिवस। पायी खडावा, काठीला कौपिण, अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद, लोककल्याणस्तव अवतरित झालेल्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांना प्रणाम। माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला दत्तभक्त प्रेम आदरणे श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात। दत्त महाराजांचा द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच पावन तिथीला श्री शैल्यगमन केले होते। या तिथीला श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते। श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लोकर्षणाने धर्मस्थापनेचे कार्य केले। नरसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर अगदी तीर्थांना नवा उजाळा देऊन गेले आणि त्याचे महत्त्वही तेवढे सांगितले। तर ह्याचप्रमाणे आजची जी गुरुप्रतिपदा आहे आपण ही साजरी करतो आणि त्याच पद्धतीने सर्वांना गुरुप्रतिपदेचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी दत्तभक्तांनो नक्कीच दत्तांचं नामस्मरण करा, नरसिंह सरस्वती भगवानांचं नामस्मरण करा आणि त्याचबरोबर जमल्यास जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा करायला चुकू नका। तर इथे मी आपला आजचा हा व्हिडिओ संपवते। भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री नरसिंह भगवान की जय. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय.